Welcome to Sindhu Recipes. मंडळी, श्री गुरुदेव दत्त. सिंधू रेसिपीजमध्ये आपले मनापासून स्वागत. तर आज आपण एक पदार्थ करणार आहे ती म्हणजे महाराष्ट्रीयन स्पेशल शेंगोळी. शेंगोळी ही वेगवेगळ्या पिठांपासून बनवली जाते. तर आमच्या भागामध्ये हुलग्याच्या पिठापासून शेंगोळी बनवली जाते. तर त्यासाठी लागणारं साहित्य इथे घेतलेलं आहे 2 मोठ्या वाट्या हुलग्याचं पीठ, त्यासाठी थोडंसं पाणी आणि वाटण्यासाठी जो मसाला आहे त्यामध्ये इथे घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेली 1 वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी लसूण, मीठ, हिंग, जिरं आणि लाल तिखट. तर आता सुरुवातीला आपण हे सर्व साहित्य जे आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. चला तर मग पहिल्यांदा वाटण बनवून घेऊया आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. आता आपण शेंगोळीच्या पुढच्या प्रोसेसला सुरुवात करतोय. त्यासाठी इथे 2 वाट्या कोळथाचं पीठ घेतलंय. ते पहिल्यांदा परातीमध्ये घेऊया. आणि त्यामध्ये आपण मी तुम्हाला मसाला सांगितला होता तो सर्व एकजीव केलेला मसाला वाटून घेतलेला त्यात मिक्स करून घेऊ. आता आपण सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहे. आणि आपण यामध्ये मीठ टाकताना मसाला ज्या वेळेस वाटला त्याच वेळेस मीठ टाकलं होतं. आता पाणी हळूहळू घालायचं आहे, एकदम जास्त पाणी घालायचं नाही. आपण हे जे पीठ मळून घेणार आहे ते कुळथाचं पीठ किंवा हुलग्याचं पीठ जे असतं ते थोडंसं चिकट असतं. त्याच्यामुळे आपल्याला सावकाश पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून थोडासा घट्टसर गोळा मळायचा आहे. कारण नवीन जे लोक बनवत असतील किंवा बनवतात किंवा शिकायचे त्या लोकांना ज्यावेळेस आपण हातावर शेंगोळे करतो तर त्यावेळेला तिथे ते वळता येणार नाहीत व्यवस्थित. तर आता मी तुम्हाला पूर्ण पीठ मळून झाल्यावरती दाखवते आणि मग त्यानंतर आपण एक एक शेंगोळे कशा पद्धतीने वळून घेणार तेही दाखवते. हे बघा, अशा पद्धतीचा घट्ट गोळा पिठाचा आता मळून झालेला आहे. आता आपण शेंगोळी वळायला घेऊया. आता बघा, आपण या ठिकाणी पिठाचा गोळा घेतलाय. सुरुवातीला पाण्याचा हात लावून घेऊ. हाताला थोडंसं पाणी लावलं की पीठ चिकट असल्यामुळे चिकटत नाही. आणि खाली मी एक मोठा डबा घेतलेला आहे स्टीलचा आणि त्यावरती ठेवलेला आहे एक प्लेट आणि त्यावरती आपण अशा पद्धतीने हातावरती शेंगोळे वळून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने 2 हातांमध्ये तो गोळा धरून घ्यायचा आणि मग सावकाश गोल गोल करत शेंगोळे वळायचे. ह्या गोष्टीला सुद्धा भरपूर प्रॅक्टिस लागते. एकदम नवीन माणसाला तर अजिबात जमत नाही. अशा पद्धतीने 4 ते 5 वेढे करून सर्व शेंगोळ्या करून घ्यायच्या. म्हणजे पीठ दोन्ही हातांच्या मध्ये धरलं की त्याला हलकासा खालच्या बाजूने म्हणजे आपल्या करंगळीच्या खालच्या बाजूने थोडासा दाब द्यायचा आणि पहिला शेंडा आणि शेवटचा शेंडाच म्हणतो आम्ही, पण म्हणजे जे पहिलं टोक आणि शेवटचं टोक असतं तर ते व्यवस्थित चिकटवून घ्यायचं. नाहीतर मग ज्या वेळेला आपण ते फोडणीमध्ये सोडतो त्यावेळेला त्या मोकळ्या होतात. आता हे बघा, परत एकदा हाताला तेल लावून घेतलंय. आता मी तुम्हाला दुसरी आणखीन एक वळून दाखवते. हे बघा, दोन्ही हातांच्या मध्ये हे पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण अशी सावकाश दोन ते 4 वेढे करेपर्यंत वळून घ्यायची. आता आपली इथे दुसरी शेंगोळी देखील वळून तयार आहे. अशाच पद्धतीने मी सर्व शेंगोळ्या वळून घेते. चला, आता आपले शेंगोळे बनवून तयार आहेत. आता आपण फोडणीची तयारी करणार आहे. सुरुवातीला कढई घेतली, त्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि कढई तापून घेतलेली आहे.
आता आपण इथे सुरुवातीला जिरे टाकणार आहोत. जिरे जे आहेत हे फोडणीलाही थोडेसे टाकायचे आणि मसाल्यामध्येही थोडेसे टाकलेले आहेत. आता पहिल्यांदा जिरे चांगले फुलले की त्यामध्ये आपण तांब्याभर पाणी घालून घेणार आहोत. आता तांब्याभर का, तर आपली जेवढी काही शेंगोळीची क्वांटिटी आहे ते पूर्ण सोक करण्यासाठी त्याला पाणी पाहिजे आहे. आता 2 मिनटं झाकण ठेवून पहिलं ह्या पाण्याला चांगली उकळी काढून घेणार आहे. आता बघा, आपण झाकण काढून घेऊ. आता याला छान उकळी आलेली आहे. गॅस थोडासा कमी करायचा आणि थोडंसं थंड पाणी घालायचं त्याच्यामध्ये परत आता. आणि 2 उभ्या आणि 2 आडव्या अशा पद्धतीच्या शेंगोळ्या आता त्यामध्ये सोडून घ्यायच्यात. आणि आता परत एकदा झाकण ठेवायचं आहे. आता एकाच वेळी आपल्याला सर्व एकावर एक थर अशा पद्धतीने शेंगोळ्या टाकायच्या नाही आहेत. एका वेळेला 4 आणि अशा बॅचने साधारण आपल्याला 1 तासभर किंवा पाऊण तास तरी हे सर्व मिश्रण जे आहे ते शिजण्यासाठी वेळ लागतो, म्हणजे शेंगोळ्या शिजण्यासाठी. आणि मग ह्याच पिठातला आपण थोडासा गोळा बाजूला काढून ठेवणार आहे आणि तो नंतर पाण्यामध्ये एक मिक्स करून, एक जीव करून तोही त्याच्यामध्ये टाकणार आहे. पण ती प्रोसेस जी आहे ती सगळ्यात शेवटी आहे. तर सुरुवातीला आपण इथे एक एक करून सर्व शेंगोळे सोडून घेऊया. आता परत एकदा आपण झाकण काढून घ्यायचं. 10 मिनिट झालेले आहेत आणि याला परत एकदा उकळी आलेली आहे. आता परत थोडंसं थंड पाणी घालायचं. पुन्हा एकदा 2 उभ्या आणि 2 आडव्या अशा पद्धतीच्या टाकून घ्यायच्या. आता परत एकदा झाकण ठेवायचं आणि अशी 10-10 मिनिट करता करता शेवटी आपला जोपर्यंत छोटासा गोळा उरत नाही, म्हणजे मसाल्याच्या प्रमाणा एवढा, तोपर्यंत आपण अशा पद्धतीने थंड पाणी घालून आणि 4 सोडून ठेवणार आहोत. आता आपण झाकण काढून घेऊ. आपलं मिश्रण पूर्ण कोरडं झालंय. आता याच्यामध्ये जे वाटलेलं पीठ आणि मसाल्याचं मिश्रण होतं, जो गोळा होता, तो पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून विरघळवून घेतलाय आणि त्यामध्ये टाकलेलं आहे. आता वरून परत अजून थोडंसं पाणी, म्हणजे जेवढा आपल्याला रस्सा हवा असेल तेवढं पाणी घालायचं आणि थोडंसं तेल. आपण फोडणीत टाकताना जास्त तेल टाकलेलं नाही, त्यामुळे वरतून तेल टाकलं तरी चालतं. आता परत एकदा झाकण ठेवायचं आणि अजून एक अर्धा तास तरी हे मंद आचेवर शिजवून घ्यायचे. शेंगोळे शिजवताना मंद आचेवरच शिजवावेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते एकदम 1 तासभर तरी लागतात व्यवस्थित शिजण्यासाठी. जर का आपण घाई केली आणि काढले तर ते एकमेकांना चिटकू शकतात आणि कच्चेही राहू शकतात. त्यामुळे पूर्ण व्यवस्थित शिजवून द्यायचं आणि मग नंतर गॅस बंद करायचा. झालेले आहेत. आता आपण हे भातवाडीच्या साह्याने एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे मी झारा वापरलेला आहे. अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे. तर बघा, अशा पद्धतीने भाकरी, रस्सा आणि शेंगोळी आपली तयार आहे. तर अशाच पद्धतीच्या महाराष्ट्रीयन वेगवेगळ्या डिशेस आम्ही आमच्या चॅनलवर करत असतो. तर त्या नक्की तुम्ही आवर्जून पहा आणि तुम्हाला आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही दाबा आणि त्यानंतर तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा. तर मग ही बाजरीच्या भाकरीसोबतही तुम्ही एन्जॉय करू शकता किंवा गरमागरम भाताबरोबरही खाऊ शकता. तर अशाच पद्धतीच्या चविष्ट, खमंग आणि आपल्यासाठी मुख्य म्हणजे पौष्टिक असणाऱ्या रेसिपींसाठी सिंधू रेसिपीजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.